त्यांच्यासाठी हा फायद्याचा विसौदा असणार आहे. आणि राजकीय नेते जरी सख्खे भाऊ असले काय आणि सख्खे चुलत भाऊ असले काय, तरी सुद्धा कोणतीही गोष्ट फायदा असल्याशिवाय करत नाही. त्यामुळे जवळपास आता 2006 ला शिवसेनेतून बाहेर पडून मनसे स्थापन करणारे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे, जे आता सध्याचे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहे उबाटाचे, हे कधी एकत्र येतील असा कोणी विचार केला नव्हता. त्यांना दोघांना एकत्र आणण्यासाठी विविध पातळ्यांवर, कार्यकर्त्यांच्या पातळीवर सुद्धा प्रयत्न झाले होते. अगदी त्यांच्या सख्ख्या मामानी सुद्धा प्रयत्न केले होते, चंद्रकांत वैद्यांनी. त्यांनाही त्यात यश मिळालं नव्हतं. तर आज ठाकरे बंधू एकत्र आले, ही फार चांगली गोष्ट आहे. राजकारणासाठी तुला चांगलीच गोष्ट आहे. आणि मराठी माणसांसाठी पण ती मुंबईतल्या मराठी माणसांसाठी चांगली गोष्ट आहे. कारण मुंबईतल्या मराठी माणसांमध्ये एक सर्वसाधारण नाराजी होती, की दोघं भाऊ वेगळे आहेत. आणि त्याचे काय परिणाम होतात ते आपण बघितलेलं आहे. जिथे राज ठाकरे राहतात, त्या दादरमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत ते आपल्या मुलाला सुद्धा निवडून आणू शकले नाही.